केले, त्याच्यामुळे मला पण जे आहे ना प्रचार करण्यामध्ये खूप म्हणजे असं उत्साह वाटतोय. तर आता तरुण वर्ग तुमचं पूर्ण गणातील तरुण वर्ग तुमच्या पाठीशी असल्याचं मला दिसून येत आहे. तर तुम्ही तरुणासाठी तुम्ही कोणत्या योजना तुम्ही राबवणार आहात? तरुणासाठी म्हणण्यापेक्षा जे आहे तरुण वर्ग तर माझ्यासोबतच आहे. आणि पंचायत समिती ही म्हणताना जे आहे ना, पंचायत समिती हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी जे आहे ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्यासारखे आहे. आणि तरुणासाठी जे काही समजा आपल्या म्हणजे रोजगार आहे, जे म्हणजे आता रोजगार म्हणजे आपल्या इथं तर समजा DMIC वगैरे आलेलेच आहे. आणि माझा प्रयत्न असा राहील की म्हणजे तरुणांना जास्तीत जास्त इथं रोजगार मिळावा, त्याच्यासाठी मी जो काही असेल तो प्रयत्न करेन. अजून महिलांसाठी कोणते उपक्रम राबवणार? महिलांसाठी आपला बचत गट आहे. महिलांना जे आहे म्हणजे स्वावलंबी म्हणजे स्वतःसाठी जे काही समजा करता येईल तसे काही उपकरण आणि त्यांना काही जर उद्योग जर आणता आले तर तसे मी त्याच्यासाठी रोजगार अवेलेबल म्हणजे उपलब्ध करून देईन. शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत. शेतीमालाला हमी भाव नाही, तर त्या संदर्भात तुम्ही काय पाहू? त्यासाठी तर नक्कीच त्यासाठी म्हणजे काही वेळेवर समजा आंदोलन करता आलं तर आंदोलन पण करूया. आणि शेतकऱ्यांना जो आहे हमी भावाचा जो प्रश्न आहे तो आम्ही वरपर्यंत पाहू. गांधीले गाण्यामध्ये तुमचं निवडून येण्याची तुमची जमेची बाजू नेमकी कोणती? जमेची बाजू म्हणजे काय आहे की प्रत्येक वेळेस आपण समजा ज्या लोकांना जे वारंवार त्यांनाच आपण समजा इथून आपण चान्स देतो. सगळ्या युवांनी सांगितलं की तुम्ही जर समजा युवा नेतृत्व जर करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पक्षाला मतदान देतो, पण आता यावेळेस आपण काहीतरी परिवर्तन म्हणून आपण अपक्षाच्या पाठीमागे राहू असं मतदाराचं मत आहे. हो, छत्रपती संभाजीनगर येथील गांधी गणातील मतदार सचिन चव्हाण आपण यांचे संपर्क साधणार आहोत. आता भाऊला सगळ्या जनतांनी संघर्ष म्हणून ओळख दिलेली आहे. तर भाऊ एकच काम करणारे, सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहणारे आणि संघर्ष योद्धा बनून दाखवणारे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये जेवढं का जनतानी जर म्हणलं रोडवर उतरायचं आहे, आंदोलन करायचं आहे, कोणताही प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, तो एकदम सोडवणार आहे. तर तो पूर्ण अभ्यास करून उतरलेला आहे आणि एज्युकेटेड संघर्ष योद्धा बनून उतरणार आहे. म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार आहे, त्यामुळे तुमची जमेची बाजू आहे की प्रत्येक शासकीय योजना ते आपल्या गणामध्ये आणू शकतो. बरोबर आहे ना, की या गणामध्ये जे पण उमेदवार उभा आहे त्यांचं काय आहे, ते एज्युकेटेड नाही आहे, 10वी 12वी पास आहे. तर आपला जो आहे एज्युकेटेड आहे, फुल एज्युकेटेड आहे आणि कॅटेगरीमधला आहे. तर याच्यामधला काय आहे की जो पण संघर्ष योद्धा बनायचा आहे तर यांचा प्रश्न सॉल्व करतील, पूर्ण प्रश्न पूर्णपणे सॉल्व करतात. तर आता बाकी जे जुने जे होते मेंबर, तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आम्ही अनेक विकासाची कामे केली, तर त्या विकासाच्या कामावर आम्ही म्हणजे निवडून येणार असं त्यांनी मत व्यक्त केलेलं. तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणा? मला काय म्हणायचं आहे की जर त्यांनी संघर्ष केला असता तर त्यांना हात जोडायची गरज नाही ना. आता मतदारसंघ काय आहे की आज जर हात जोडून तो प्रश्न मागताय, मतदान मागताय, तर ते सोल्युशन काय, त्यांचा फायदा काय? तर त्यांनी जर 5-8 वर्षात जर विकास केला असता तर आज हात जोडायची गरज नव्हती, मतदारांना सांगायची गरज नव्हती. त्यांनी का हात जोडून सांगताय की आम्हाला मतदान करा म्हणून? त्यांनी संघर्षपणे जनतेने म्हणला पाहिजे की हा जो आहे, हा जो उमेदवार आहे तो उभारला पाहिजे, हा उमेदवाराला आम्ही मतदान केला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं पाहिजे तसं. तर तसंच नाहीये ना. त्यांनी 8 वर्षात काय विकास केला हे दाखवलंय. जनतानी सर्व सोबत आहे, सर्व गणातील नाही पूर्ण जिल्ह्यातील जनतेला माहित आहे की त्यांनी काय केलेलं आहे. जर आपल्याकडे जर एखादा उमेदवार असेल, त्यांना पद भेटलेलं असेल, तर त्यांनी विकास काय केला ह्या गोष्टीवर त्यांनी अक्षरशः पाहिलं पाहिजे. आज हात जोडायची गरज नाही, घरून बसलं आणि मतदारांना हात जोडून सांगितला पाहिजे की मी तुमच्यासाठी काम केलेलं आहे, तुम्ही मला मतदान करा. जर ही जनता पेटून उठली नसते, का उठलेली आहे पेटून? यांनी दाखवलं आहे की यांनी काहीच केलेलं नाही म्हणून आज पेटून उठते. बरोबर आहे ना? काय की जर त्यांनी दाखवलं असता की आम्ही करू शकतो तर आज आम्हाला उठायची गरज नव्हती. अपक्ष का झालो त्याला कारणीभूत ते आहेत. आज जरी ते कागद फाडू शकतात, जनतेमधून एक आवाहन करायचं आहे, ते कागद फाडण्याचं काम करू शकतात. पण ज्या मतदार देवताच्या मनामध्ये लहूभाऊ जाधवचं नाव लिहिलेलं आहे त्याला कधीच फोडू शकत नाही. कागद फाडायला सोपं जातं, पण ज्यांच्या मतदार देवतांच्या मध्ये नाव लिहिलेलं आहे, हृदयामध्ये नाव लहूभाऊ जाधव लिहिलेलं आहे, ती जनता कधीच विसरू शकत नाही.
बघा, लव जाधव म्हणजे माझा पाहुणा पण आहे आणि विशेष सांगायचं म्हटल्यावर या गावातील अज्ञानी मंडळी खूप आहे, पण ह्याच गावात उच्च शिक्षित लोक आहे, M.Com आहे, MSc आहे, ME आहे, काही डॉक्टर आहे. तर गाव असं झालं ते आता साहेब बोलले बघा, ते यांचं एज्युकेशन एवढं काही खास नाही, ती महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक माणूस या गावाचा पेटलेला आहे. त्यांना वाटतंय कमवायला प्रत्येक माणूस कमवतोय, जो तो खातोय आपापल्या परीने व्यवस्थित आहे. पण झालं काय, जो एज्युकेटेड माणूस आहे, ज्याला कळतंय न्याय काय, अन्याय काय, गुलामी काय, सहन करायची नाही, यामुळे लहू भाऊच्या मागे हे सगळे लोक शहरात राहणारे 10-20 जण आहेत, ते सगळे उठून मागे लागलेत. कारण आपल्यावर जो होणारा न्याय आहे ना, त्याला कुठल्या तरी रूपाने न्याय मिळावा. अन्यायाच्या विरोधात उठून पेटलेले आहे. कारण कमवायची कुणाला आवश्यकता नाही. ह्या काळात रोड सर्वांना आहे, वीज बिल पण आहे, लाईट आहे, पाणी आहे, धडधाकट आहे, सगळे शरीर ओके, कपडे आरोग्य सगळं ओके. पण प्रश्न आहे मान आणि सन्मानाचा. हो चला बरं, आम्हाला बघा थोडं आमच्याकडे असं हात जोडून आमच्याकडे कुणीच येत नाही. जवळजवळ 2 तांडा येतील, 65 त्यामुळे सगळ्यांना वाटते आपण अपमानित झालेलो आहोत. म्हणून प्रत्येक माणूस पेटून उठलेला आहे आणि लहूभाऊ सारखा विकास पुरुष विकास करेल आणि तो त्या क्षेत्रात आहे. त्यामुळे पूर्ण जनता त्याच्या मागे आहे, जवळजवळ 70 ते 80% आणि हमखास त्याला निवडून देणार आहोत. गांधीली गाण्यामध्ये पक्षाचा अजून अपक्ष उमेदवाराचा संघर्ष सुरू आहे. भाऊ आता येणाऱ्या 9 तारखेला काय निकाल लागतो ते सत्यनीती न्यूज देवदास कोळकर.